हाय हॅलो योगीज क्रिएशन्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपला व्हिडिओ हा खूप स्पेशल आहे. हा स्पेशल व्हिडिओ याच्यासाठी आहे, हा व्हिडिओ आहे थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल. हा व्हिडिओ स्पेशल आहे जो नववधू आहे, जो आता सध्या नवीन ज्या ब्राईड होणार आहेत त्या सगळ्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. सहवासाने परिपूर्ण होतं ते म्हणजे लग्न. आणि तुम्हाला तुमच्या नवीन वाटचालीसाठी माझ्याकडून आणि योगीज क्रिएशनच्या फॅमिलीकडून खूप खूप शुभेच्छा. तर आज आपण करणार आहोत नववधूला कशाप्रकारे जे आपण ट्रीटमेंट करू शकतो लग्नाच्या 1 महिना अगोदर. जर तुमच्याकडे फक्त 1 महिना असेल तर तुम्ही 1 महिना कशाप्रकारे तुम्ही तुमच्या स्किनला छान नॅचरली आतून बाहेरून छान ग्लोपणा तर देऊ शकतोस. तसं तर तुम्ही मेकअप तर करणारच आहात. तुम्ही छान छान साड्या, डिझायनर गाऊन्स, आता खूप सारे आउटफिट्स असतात ते घालून तुम्ही छान दिसणार. पण जेव्हा चेहऱ्याला एक आतून ग्लोपणा जो भेटतो ना तर तो एकदम छान वाटतो आणि तो मेकअपमध्ये सुद्धा खूप छान वाटायला लागतो. त्याच्यामुळे तुम्ही जितकं छान नॅचरली आतून ग्लो करण्याचा प्रयत्न करणार तितकं तुमच्यासाठी बेनिफिट आहे. प्रत्येक नवरीला वाटत असतं की अरे मी लग्नाच्या दिवशी छान दिसावं. असं कोणत्या नवरीला वाटत नाही. सगळ्याच नवऱ्यांना वाटतं, सगळ्याच मुलींना वाटतं की मी लग्नाच्या दिवशी छान दिसावं, एकदम छान असं उठून दिसावं आणि माझा लूक हा सगळ्यांना छान वाटावा. तर त्यासाठी तुम्ही कशाप्रकारे त्याच्या लग्नाच्या 1 महिना अगोदर, जर तुमच्याकडे लग्नाच्या 2-3 महिने अगोदरसुद्धा जर वेळ असेल तर खूपच छान आहे. आणि तो कशाप्रकारे तुम्हाला बेनिफिट्स घ्यायचे आहे, कशाप्रकारे तुम्हाला तो छान तुमच्या चेहराच नाही तुमच्या बॉडीला, केसांना कशाप्रकारे तुम्ही छान असं चकाकी आणू शकता. तुम्ही कशाप्रकारे ती छान ट्रीटमेंट देऊ शकता जे की घरीच तुम्हाला करायचं आहे. आणि काय असतं ना की फक्त नवरीच नाही, तुम्ही ज्या पण मुली असतील ज्यांना असं छान वाटतं की आपण नॅचरली छान असं ग्लोपणा भेटावा तर त्यांनीसुद्धा हा व्हिडिओ नक्की बघावा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा तरच तुम्हाला हा व्हिडिओ समजेल. आणि त्याच्यानंतर मी ज्या टिप्स सांगणार आहे त्या तुम्ही फॉलो करा, म्हणजे तुम्ही स्किप नका करू. स्किप केला तर मी ज्या सांगितलेल्या टिप्स आहेत त्या तुम्हाला अजिबात कळणार नाही. त्यासाठी व्हिडिओ एंडपर्यंत बघा. तर तर आपल्याला व्हिडिओ सुरू करण्याच्या पहिले मी तुम्हाला सांगते आहे ती म्हणजे आता टिप्स फॉलो करायची आहे. तर टिप्स नंबर 1 आहे, तर ती तुम्हाला करायची आहे की तुम्हाला सतत तुमच्या बॉडीला हायड्रेट ठेवायचं आहे. आणि हायड्रेट ठेवण्यासाठी फक्त पाणी पिऊन चालत नाही, त्यासाठी तुम्ही कोणते कोणते ड्रिंक्स घेतले पाहिजे त्यासाठी सुद्धा ते इम्पॉर्टंट आहे. तर नंबर 1 आहे लेमन वॉटर, म्हणजे आपलं लिंबू आहे ते लिंबू पाणी प्यायचं आहे तुम्हाला. दिवसातून 2 वेळेस तरी ते पाणी प्यायचं आहे. जर कमीत कमी 1 ग्लास तरी तुम्ही पाणी पिऊ शकता. त्याच्यानंतर तुम्हाला संत्र्याचं ज्यूस प्यायचं आहे. चहा तुम्हाला कम्प्लिटली अवॉइड करायचा आहे. तुम्ही जर चहा घेत असेल तर कम्प्लिटली बंद करा. कुण्या पाहुण्यांच्या घरी गेले असाल तर चहा, कॉफी हे बंद करा. त्याच्यासाठी तुम्ही वाटल्यास तर त्यांना म्हणू शकता की मला लिंबू पाणी द्या, ते प्या तरच तुमचा चेहरा छान दिसेल. तुम्ही जर जोपर्यंत लक्ष देणार नाही ना तुमच्या स्किनकडे तोपर्यंत तुमची स्किन चांगली होणार नाही. त्यानंतर तुम्हाला प्यायचा आहे डिटॉक्स ज्यूस. तर तो डिटॉक्स ज्यूस कसा बनवायचा हा माझ्या चॅनलवर आहेच आहे, मी तो डिस्क्रिप्शनवर टाकलेलंच आहे, तुम्ही ते चेक करून घ्या. त्यानंतर तुम्हाला तुमच्या आहाराकडे लक्ष देण्यासाठी तुम्हाला मसालेदार, त्याच्यानंतर जेवढं पण तेलकट खायचं नाही आहे. तेलकट खाल्लं तर काय होणार आहे, तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स येणार आहे. पिंपल्स आले तर ऑब्वियसली ते चांगलं दिसणार नाही, त्याची पिगमेंटेशन होणार. त्यासाठी तुम्ही जितकं ऑइली फूड्स अवॉइड करणार तितकं चांगलं आहे. आणि जर तुम्ही प्रवास करत असेल तर प्रवासामध्ये सुद्धा तुमच्या बॉडीला सतत हायड्रेट ठेवा. तुम्हाला ॲटलिस्ट 1 ते 1.5 लिटर तरी पाणी पिणं गरजेचं आहे एका दिवसात आणि जास्तीत जास्त 2 लिटर. तर तुम्ही जितकं पाणी पिणार आणि त्याच्यासोबत तुम्ही सरळ नारळ पाणीसुद्धा प्या, त्यानेसुद्धा तुमच्या चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी मदत भेटेल. आणि लेमन ज्यूस, त्याच्यानंतर ऑरेंज ज्यूस, याने काय होणार आहे, विटॅमिन सीचं प्रमाण भरपूर प्रमाणात असतं, जे की तुमच्या स्किनला ग्लो देण्यासाठी, नॅचरली ग्लो देण्यासाठी काम करत असतं. तर टिप्स नंबर आहे 2. टिप्स नंबर 2 म्हणजे तुम्हाला
योगा करायचा आहे, एक्सरसाइज करायची आहे आणि एक्सरसाइज केल्याने ज्यांना पण वेट लॉस करायचं आहे, वेट गेन करायचं आहे, त्यासाठी एक्सरसाइज ही खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला छान तुमच्या बॉडीला एक स्ट्रेंथ तर भेटतेच, कारण की आता तुम्हाला कम्प्लिटली खूप असं आता शॉपिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टीमुळे तुम्हाला थकवा येणार आहे. तर ते एक्सरसाइज केल्यामुळे ते तुम्हाला सतत ताजंतवानं राहण्यासाठी मदत भेटेल. शिवाय तुमच्या चेहऱ्याला एक ग्लोपणा येण्यासाठी सुद्धा मदत भेटेल. त्यानंतर टिप्स नंबर आहे 3. तुम्हाला उन्हात आता शॉपिंग जायचं आहे, कुठे गडकनेर आहे, केळवण आहे, तर तुम्हाला सतत तुमच्या चेहऱ्याला सनस्क्रीन लोशन लावायचं आहे. एक छान SPF जेवढं पण छान 35-30पर्यंत जे चांगलं भेटेल तुम्हाला सनस्क्रीन लोशन. डर्माटचचं सनस्क्रीन लोशन पण खूप छान आहे, ते सुद्धा तुम्ही यूज करू शकता. ते सनस्क्रीन लोशन लावून तुम्हाला बाहेर पडायचं आहे. त्याच्याशिवाय तुम्ही बाहेर पडायचं नाही, नाहीतर तुमची स्किन खूप टॅन होईल आणि तुम्हाला ते छान वाटणार नाही लग्नाच्या दिवशीपर्यंत. तर जितकं तुम्ही सनस्क्रीन लोशन लावणार, हाताला चेहऱ्याला लावणार, तितकं तुमच्या चेहऱ्यासाठी छान आहे. त्यानंतर आहे टिप नंबर 4. आता ब्राईड म्हटलं की अर्थातच आपण बॉडी पॉलिशिंग तर करणारच आहात, पण बॉडी पॉलिशिंग आपण काय करू, लग्नाच्या 8 दिवस अगोदर करू. पण त्याच्या अगोदर तुम्हाला लग्नाच्या 1 महिना अगोदर जर वेळ असेल, 1 महिना 2 महिना, तर तुम्हाला ही बॉडी पॉलिशिंगसाठी काय मास्क आहे तो मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतच आहे. त्यासाठी हा व्हिडिओ बघा आणि हा टिप्स नंबर आपली फॉलो करायची आहे. तर बघूया. आता आपण घरच्या घरी बनवणार आहोत स्क्रब. तुम्ही मार्केटचं सुद्धा यूज करू शकता, पण जर तुम्ही हे घरचं यूज केलं तर तुम्हाला छान बेनिफिट्स भेटतील आणि हे तुम्हाला लगातार महिनाभर तरी करायचं आहे, जेव्हा तुम्हाला छान रिझल्ट भेटेल. याच्यासाठी मी कॉफी घेतलेली आहे. कॉफी काय करतं, तुमच्या चेहऱ्यावरची जी टॅनिंग आहे, बॉडीवरची जी आलेली टॅनिंग आहे, तर ती निघून जाण्यासाठी मदत करते. आता ह्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे ते म्हणजे शुगर मी 1 चमचा घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला थोडं ॲड करायचं आहे ॲलोवेरा जेल आणि ह्यामध्ये आपल्याला अर्धा लिंबू घ्यायचा आहे. तो असा छान मिक्स करायचा आहे. शिवाय तुम्ही हे असं घेऊन पण तुम्ही लावू शकता, असं स्क्रब करू शकता. 5 ते 10 मिनटं तरी तुम्हाला स्क्रब करायचं आहे. यामुळे काय होईल, तुमच्या जे चेहऱ्यावरची जी डेड स्किन आहे ती निघून जाण्यासाठी मदत भेटेल. किंवा तुम्ही हाताने सुद्धा हे स्क्रब करू शकता. बघू शकता तुम्ही, असं छान स्क्रब करायचं आहे, असं लावायचं आहे पूर्ण हाताला, पायाला, ज्याने तुमच्या चेहऱ्यावरची जी टॅनिंग आहे, तर तुम्ही हातावरची जी टॅनिंग आहे, चेहऱ्यावरची जी आहे, ती निघून जाण्यासाठी मदत होते. छान असं 10 मिनटं तरी आपल्याला हे स्क्रब करून घ्यायचं आहे. आणि स्क्रब करून झाल्याच्या नंतर 5 मिनटं तरी आपल्याला हे असंच ठेवायचं आहे आणि देन मग वॉश करायचं आहे. आता आहे आपली टिप नंबर 5. तर आपण आता बॉडी पॉलिशिंगसाठी स्क्रब तर बघितलंच, पण आता आपल्याला मास्कसुद्धा बघायचा आहे. तर त्यासाठी व्हिडिओ बघूया. तर आपल्याला फेस स्क्रब अगोदर करायचा आहे आणि फेस स्क्रबच्या नंतर आपल्याला लावायचं आहे. ते आहे आपल्याला हनी घ्यायचं आहे. हनी काय करतं, तुमच्या स्किनला सॉफ्ट टेक्स्चर देण्याचं काम करतं आणि तसंच तुमचा चेहरा चमकण्यासाठी सुद्धा मदत करतं. त्यानंतर आपण टाकणार आहे थोडीशी पिंच हळद. हळद काय करते, अर्थातच सगळ्यांनाच माहिती आहे, हळद तुमच्या चेहऱ्याला ग्लो देण्याचं काम करते. तसंच शिवाय ॲलोवेरा जेल सुद्धा, हे बघू शकता पॅकिंग आहे. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे
ॲलोवेरा जेल म्हणजेच कोरपडीचा गर तुम्ही हे घरचं सुद्धा घेऊ शकता किंवा तुम्ही मार्केटचं सुद्धा यूज करू शकता. घरचं जर घेत असेल तर खूपच उत्तम आहे. ह्यामुळे तुमच्या चेहऱ्याला छान ग्लोपणा येण्यासाठी मदत भेटते, शिवाय चेहरा एक छान सॉफ्ट राहण्यासाठी सुद्धा मदत भेटते. तुम्ही बघू शकता. आता छान आपण हे एकजीव करून घ्यायचं आहे आणि एकजीव करून घेतलं की असं छान चेहऱ्याला बघू शकता तुम्ही असं लावून घ्यायचं आहे आणि एक 10च मिनटं ठेवायचं आहे. जास्त वेळ नाही ठेवलं तरी चालतं. 10च मिनटं ठेवायचं आणि तुम्ही तुमच्या चेहऱ्यासोबत ना हाताला सुद्धा लावू शकता, कारण की हाताला आपली बऱ्यापैकी आपण काय करतो, बराच वेळा आपण ना चेहऱ्याची काळजी घेतो पण आपण हातांची पायाची बिलकुल काळजी घेत नाही आणि मग असं होतं की आपला चेहरा तरी एक वेळ छान ग्लो दिसायला लागतो, गोरा दिसायला लागतो, पण हात आपले काळवणलेले दिसतात. मग त्यामुळे आपल्याला हाताची सुद्धा काळजी घ्यायची आहे आणि हा पॅक संपूर्ण तुम्ही बॉडीला लावू शकता, हाताला, पायाला, पाठीला, गळ्याला असं छान आपल्याला एक लावायचं आहे आणि हे 10 मिनटं ठेवायचं आहे. तुम्हाला टिप नंबर 6 आहे. त्यासाठी तुम्हाला टिप नंबर 6 मध्ये आहे तुम्हाला ओपटन वापरायचं आहे. आपल्याला साबण, फेस वॉश हे अवॉइड करायचं आहे. फेस वॉश तरी तुम्ही वापरू शकता पण साबण टोटली अवॉइड करा. त्याऐवजी माझ्याकडे ब्रायडल उपटनचा हा चॅनलवर व्हिडिओ आहे, तो मी डिस्क्रिप्शन बेल आयकॉनवर टाकून देईल, लिंकवर टाकून देईल, तर ती तुम्ही चेक करून घ्या. तुम्हाला तोच मास्क वापरायचा आहे, तेच उपटन वापरायचं आहे, जेणेकरून तुमच्या चेहऱ्याला एक छान चकाकी भेटणार आहे आणि तुम्हाला एक छान तुम्हाला सतत म्हणजे असंही तुम्ही साबण ही नेहमीसाठी टाळावी, त्याच्याऐवजी हे उपटन तुम्ही वापरू शकतात. त्यानंतर टिप नंबर आहे आपल्याला 7. टिप नंबर 7 मध्ये ही खूप महत्त्वाची आहे टिप. त्याच्यामध्ये तुम्हाला छान टोटली 8 तास झोप काढायची आहे. किती पण काही असो, कामं असो तुम्हाला, पण तुम्हाला झोप घेणं खूप गरजेचं आहे. तुम्ही जर झोप नाही घेतली तर तुम्हाला अंडर आय होतील आणि अंडर आयसाठी तुम्हाला काय करता येईल, त्यासाठी तुम्हाला पुढची टिप फॉलो करायची आहे. टिप नंबर आहे 8. आता तुम्हाला चेहऱ्याची जर झाली, हाताची झाली, पायाची सुद्धा काळजी घ्यावीच लागणार आहे ना, तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं, एक स्प्रे बॉटल घ्यायचं आहे. स्प्रे बॉटलमध्ये आपल्याला लेमन, ग्लिसरीन, रोज वॉटर आणि हे सगळं आपल्याला इक्वल प्रोपोर्शनमध्ये सुद्धा बनवायचं आहे. चला तर मग तो व्हिडिओ कसा बनवायचा ते बघूया. तर सर्वप्रथम आपल्याला ही अशी एम्प्टी स्प्रे बॉटल घ्यायची आहे. ही माझ्याकडे स्प्रे बॉटल होती, ती मी घेतलेली आहे. छान मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला लागणार आहे गुलाबजल. तुम्ही कोणतेही ब्रँडचं घेऊ शकता. मी गुलाबरीचं घेतलेलं आहे, तर असं काही गरजेचं नाही आहे की तुम्ही ह्याच ब्रँडचं घ्या. हे सुद्धा छान आहे, तसं तुम्ही तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ना, तुम्ही ते यूज करू शकता. आता हे काय करायचं, आपल्याला गुलाबजल ह्या स्प्रे बॉटलमध्ये टाकायचं आहे. आता मी इतकं लिक्विड तयार करणार आहे, कारण की मला हे साधारण एक 15 दिवस पुरेल एवढंच मी करणार आहे. त्यानंतर आपण घेणार आहे ते म्हणजे आहे ग्लिसरीन. गुलाबजलमुळे काय होतं की तुमची चेहरा आहे ना उजळण्यासाठी, हातपाय उजळण्यासाठी मदत करतात. आलेली जी टॅनिंग आहे ती मदत करते निघून जाण्यासाठी. आणि ग्लिसरीन काय करतं, आता सध्या हिवाळा दिवस आहे आणि असंही ज्यांना ड्राय स्किन असते ना त्यांच्यासाठी हे खूप बेनिफिट्स आहे. त्याने हात, पाय, जे चेहरा किंवा सॉफ्ट करण्यासाठी मदत करतात. तर आपण एक इतकं तरी ग्लिसरीन आपण घेणार आहे. तुम्हाला चमच्याने दाखवू शकते मी किती घेणार आहेत आपण. हे बघू शकता, इतकं आपल्याला ग्लिसरीन हवं आहे आणि आपण हे डायरेक्टली स्प्रे बॉटलमध्ये टाकत आहे. आणि याच्यातच आपण काय करू, लेमन टाकू. लेमनमुळे काय होतं की याच्यामध्ये विटॅमिन सी असतं, ज्याच्यामुळे तुमचं जी स्किन टॅनिंग आहे
ती निघून जाण्यासाठी मदत करते. एक अर्धा लिंबू, आपल्याला अख्खा अर्धा लिंबूचा रस टाकायचा आहे. ह्या सीड मी काढून घेणार आहे. आणि हे छान आपल्याला मिश्रण आपलं हे तयार झालेलं आहे. आणि आता हे छान आपल्याला एकजीव करायचं आहे शेक करून. आणि हे बघू शकता तुम्ही, हे छान असं हाताला तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही चेहऱ्याला सुद्धा लावू शकता. असं छान हाताला पायाला लावून घ्यायचं आहे रात्री झोपताना. तर आपला टिप नंबर आहे 9. आता टिप नंबर 9मध्ये काय करायचं आहे, आपल्याला डीप क्लिनिंग करायची आहे. त्यासाठी तुम्हाला आठवड्यातून 2 ते 3 वेळेस तरी तुम्हाला चेहऱ्याला वाफ घ्यायची आहे. आणि जर वाफ घेणं शक्य नसेल तर काय करायचं आहे, गरम पाण्यामध्ये आपल्याला एक आपला हँकी असतो, रुमाल असतो, तो बुडवायचा आहे. तो चेहऱ्याला पुसून घ्यायचा आहे आणि हा मास्क आपल्याला लावायचा आहे. चला तर मग व्हिडिओ बघूया. आपल्याला 1 चमचा मुलतानी माती घ्यायची आहे. मुलतानी माती ही तुमच्या चेहऱ्यावरचे सुरकुत्या कमी करण्यासाठी मदत करते, तसंच चेहऱ्याला टाईटनेस आणण्यासाठी सुद्धा मदत करते. शिवाय तुमच्या चेहऱ्याचा टोन वाढवण्यासाठी सुद्धा मदत करते. आता ह्यामध्ये आपण अर्धा चमचा मंजिष्ठा टाकणार आहोत. मंजिष्ठालाच एक नॅचरली रक्त शुद्ध करणारं असं म्हटलं जातं. शिवाय त्याच्यामध्ये अँटी इन्फ्लामेटरी आणि अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज असल्यामुळे जे चेहऱ्याला आतून स्वच्छ करण्याचं काम करतं. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये अर्धा चमचा ही चंदन पावडर टाकणार आहोत. चंदन पावडर तुमच्या चेहऱ्यावरची मोरुमचे जे डाग्स आहेत ते निघून जाण्यासाठी मदत करतात. आणि ह्यामध्ये आपल्याला दूध टाकायचं आहे. ज्यांना दूध सूट होत नाही त्यांनी तुम्ही गुलाबजल टाकू शकता. जर तुम्हाला दोन्ही नको असेल तर फक्त तुम्ही पाणी टाकलं तरीही चालतं. पण दुधामुळे काय होतं, तुमचा जर चेहरा ड्राय असेल, ड्राय स्किनमध्ये असेल तर तो सॉफ्ट होण्यासाठी मदत होतो. आणि शिवाय जर तुम्हाला गुलाबजलनी आणखीन चेहरा छान करायचा असेल तर दूध आणि गुलाबजल असं तुम्ही दोन्हीसुद्धा टाकून चेहऱ्याचा फेस पॅक तयार करू शकता. हा फेस पॅक छान आपल्याला एक आठवड्यातून 2दा तरी लावायचा आहे. आणि छान असं तुम्ही बघू शकता, त्याच्यामध्ये दूध थोडंसं आणखीन पाहिजे आपल्याला, कारण की हे मिक्सचर थोडंसं घट्ट झालेलं आहे. या फेस पॅकमुळे तुमच्या चेहऱ्याला आतून स्वच्छ करण्याचं काम करतं. शिवाय तुम्हाला चेहऱ्याला एक छान चेहरा उजळ होण्यासाठी सुद्धा मदत करतं, कारण की चेहरा आतून स्वच्छ झाल्यामुळे तो अर्थातच चेहरा सुंदर करतो. तर आता हा फेस पॅक लावून घ्यायचा आहे. हा फेस पॅक आपल्याला अर्धा तास तरी ठेवायचा आहे. आणि हा शक्यतो तुम्ही रात्री झोपतानाच फेस पॅक लावावा असं माझं मत आहे, कारण की ह्या फेस पॅकमुळे जे तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स येण्यापासून रोग होईल आणि जे काही टॅनिंग आहे तर ती निघून जाण्यासाठी मदत होईल. त्यामुळे फेस पॅक हा शक्यतो रात्री झोपताना लावावा. आणि हा फेस पॅक लावल्याच्या नंतर मग तो आपण जे स्प्रे तयार केलेला आहे तो लावून घ्यावा. असं छान मी पूर्ण चेहऱ्याला, गळ्याला आणि माझ्याकडं जास्त असल्यामुळे मी हाताला सुद्धा लावून घेत आहे. फेस पॅक तुम्हाला अर्धा तास ठेवायचा आहे आणि नंतर वॉश करायचं आहे. आणि आता शेवटची टिप आहे ती म्हणजे 10 नंबर. आता ह्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, ज्यांची आयब्रो ही छोटी असते, ज्यांना केसच बिलकुल नसतात, आयलॅशेससुद्धा कमी असतात, ग्रोथ कमी असते, मग अशांसाठी काय करायचं आहे, तर आपल्याला
कॅस्टर ऑइल घ्यायचं आहे. कॅस्टर ऑइल तुमच्या आयलॅशेसला, आयब्रोला लावून झोपायचं आहे रात्री झोपताना, आणि त्याने तुमचे आयब्रो आणि आयलॅशेस वाढण्यासाठी मदत भेटतात. 1 महिन्यापर्यंत तुमची छान आयलॅशेस आणि आयब्रो वाढतील आणि त्याच्यानंतर तुम्हाला छान असं आयब्रोची जी शेप आहे तो तुम्हाला व्यवस्थित करता येईल. तर तुम्हाला ह्या ज्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्या तुम्ही नक्की फॉलो करा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला काही कमेंट्स असतील तर त्या मला कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला बिलकुल विसरू नका. चला, अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी योगीज क्रिएशन्स बघत राहा. थँक्यू.